पंचांकडून एक वाईटचा इशारा जरूर येतो. सुंदर फटका जयच्या बॅटमधून. तदनंतर धावपट्टीवर एक धाव जरूर लगावली गेली. तदनंतर समोरचा चेंडू रक्षाच्या हातात गेला. तदनंतर फलंदाजाला बाद केला गेला. धावसंख्या पाहिली तर 4 धावांवर जाऊन पोहोचते. सुंदर प्लेसमेंट. तदनंतर एक धाव जरूर लगावली. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. सुंदर पुन्हा एकदा तास फलंदाज धावचित होताना दिसतो आपल्याला. शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन 5. पहिल्याच या सामन्यातलं एक विकेटचं पतन होताना. सुंदर प्लेसमेंट. षटक संपते. एक षटक संपून धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावांवर. नवीन गोलंदाज अप्पू. पुन्हा एकदा स्ट्राईकवर रोटेट. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय जया. सुंदर अशी झेल घेतली गेली होती. विकेट किपर जया बॅट्समन बॅक टू पॅव्हलियन. सुंदर चेंडू वर घेतली होती विकेट किपरच्या हातात. त्यानंतर विकेटचं पतन होताना इथे दिसते. तब्बल 3 विकेटचं पतन होताना दिसते आपल्याला. धावसंख्या पाहिली तर नवीन फलंदाज हरिओम. पुन्हा एकदा पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. सुंदर प्लेसमेंट. डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. एक धाव जरूर येते. सुंदर फटका. तदनंतर झेल सिट्टका. एक एकने धावसंख्या वाढत चाललेली आहे. तदनंतर धावसंख्या पाहिली तर 10 धावांवर 3 विकेटचं पतन होताना दिसतंय.
22 रुपयात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. 2 षटक संपून धावसंख्या 11. 3 गडी बाद. सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण होतो. त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी फलंदाज हरिओम बाद होतो. 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर. 3 गडी बाद. या सामन्यातलं शेवटचे षटक. शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू. सुंदर अशी प्लेसमेंट. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. सुंदर असा चेंडू. काय वळ घेतली होती चेंडूनी. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज दिप्पल शाह. सुंदर फटका खेळला. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. 4 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर फटका. क्षेत्ररक्षण जमवलं. दुसऱ्या ओव्हरसाठी या धावचीत झालेला तब्बल एकच धाव मिळतील. सुंदर फटका केला. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचं पतन होताना दिसतंय. तदनंतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होताना दिसतंय. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवर. जिंकण्याकरिता 18 धावांची गरज. चला जरा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण जमून घ्यायचं मैदानावर.
लवकर क्षेत्ररक्षण जमून घ्यायचं मैदानावर. त्यानंतर पुढील होणारा सामना फायनलचा सामना हा देखील इथं आपल्याला पार पाडायचा आहे. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण जमून सामना त्वरित चालू करायचा आहे. चला जरा विनंती करतो सामन्याला सुरुवात करायची आहे. दीपक शाह स्ट्रायकर, नो स्ट्रायकर रोहन, सोमनाशी प्लेसमेंट स्लिप केला गेला होता. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते. त्यांचा डिक्लेअर झोन मध्ये गेला होता ना चेंडू. सुंदर फटका कुठेतरी डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. कुठेतरी थांबवलं गेलं होतं फलंदाजाला. त्यानंतर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षकाच्या हातातून निसटताना दिसतोय चेंडू. सुंदर अशी प्लेसमेंट. त्यानंतर डॉटच्या रूपात जाताना दिसतोय चेंडू. पुन्हा एकदा बाईकच्या रूपात दिसतोय चेंडू. एक धावांकरिता धावसंख्या जाऊन पोहोचत 3 धावांवर. पुन्हा एकदा 22च्या रूपात जाताना दिसतो चेंडू. एक धावांकरिता डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पाहतो ती 4 धावांवर. सुंदर फटका. त्यानंतर 2 धावा धावपट्टीवर येताना दिसत. एक षटक संपूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावांवर.
चेंडू जिंकण्याकरिता 12 धावांची गरज. सुंदर अशी प्लेसमेंट. डिक्लेअर झोन मध्ये 22. डिक्लेअर झोन मध्ये गेला तो चेंडू. एक धावांकरिता धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावांवर. सुंदर असा चेंडू. त्यानंतर पाहिलं गेलं तर डॉटच्या रूपात जाताना दिसतो चेंडू. सुंदर फटका, मोठा फटका होता. क्षेत्ररक्षण गचात क्षेत्ररक्षण पाहायला घेतलं. त्यानंतर धावपट्टीवर 2 धावा जरूर लगावला गेला. 2 धावांनी या समाधान मानावं लागते का. त्यानंतर धावसंख्या पाहिली तर 9 धावांवर जाऊन पोहोचते. नाबाद सुंदर अशी प्लेसमेंट. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळला गेला होता चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. सुंदर अशी प्लेसमेंट घेतली. त्यानंतर 1 धाव सुद्धा घेतली. त्यानंतर स्कोअर जाऊन पोहोचतो तो 11 धावांवर. सुंदर असा चेंडू. त्यानंतर फलंदाज बाद होताना दिसतो आपल्याला. चला जरा लवकर क्षेत्ररक्षण जमून घ्यायचं आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. त्यानंतर 2 षटक संपून धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावांवर. शेवटचे षटक आहे. 6 चेंडू जिंकण्याकरिता 7 धावांची गरज. कंपल्सरी 7 धावा बनवायच्या आहेत. फलंदाजांना विनंती. 6 चेंडू जिंकण्याकरिता 7 धावांची गरज. सुंदर पटका. झेल घेतली गेली सरळच्या दिशेत. फलंदाज बाद. सुंदर फटका. धावपट्टीवर 1 धाव येते जरूर.
धावसंख्या पाहिली गेली तर 12 धावांवर. तदनंतर 2 विकेटचं पतन होताना इथं आपण पाहतो. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर फटका. क्षेत्ररक्षण तितकंच जमवलं गेलं. धावपट्टीवर 1 धाव जरूर लगावली गेली होती. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावांवर. 3 चेंडू जिंकण्याकरिता 5 धावांची गरज. सुंदर असा फटका सरळच्या दिशेत खेळला गेला होता. 1 धाव पूर्ण होते. त्यानंतर 3 धावा तंबल मिळतात इथे. 3 धावा. पुन्हा एकदा एक आटीतटीचा सामना इथं पाहायला दिसतोय. 2 चेंडू जिंकण्याकरिता 2 धावांची गरज. सुंदर असा फटका खेळला गेला होता. त्यानंतर 2 धावा धावपट्टीवर काढला गेला होता. त्यानंतर स्ट्राईकच्या रूपात आपण पाहिलं गेलं तर 22च्या रूपात 1 धाव. तब्बल 3 धावा मिळतात. दोन चेंडू जिंकण्याकरिता 2 धावांची गरज. तसेच एसी विभागातले मुंबई काँग्रेस कमिटी एसी विभाग श्री अरविंद जाधव उपाध्यक्ष यांचं इथे स्वागत करत आहोत. त्यानंतर त्यांचे सहकारी दोन चेंडू जिंकण्याकरिता 2 धावांची गरज. सुंदरसा चेंडू काहीसा कण घेतला होता. स्टंपला जाऊन भिडला गेला होता चेंडू. फलंदाज बाद होताना दिसतो. 1 चेंडू 2 धावांची गरज. तसेच मुंबई काँग्रेस कमिटीचे एसी विभागातले तालुका अध्यक्ष श्री किशोर कदम यांचं देखील इथे स्वागत करीत आहोत. शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी 2 धावा. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू जिंकण्याकरिता 2 धावांची गरज. चला जरा लवकर घाई करायची आहे. कोणता संघही शेवटच्या सामन्यामध्ये जाऊन पोहोचतोय हे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. 1 चेंडू जिंकण्याकरिता 2 धावांची गरज.
कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील. सुंदर असा फटका, 1 धाव पूर्ण होते. दुसरे धावेचा सुद्धा पतन होताना दिसलाय. पंचांकडनं आऊटचा इशारा येतो. फलंदाज बाद होतो. कॉंग्रॅच्युलेशन. फायनलला जाऊन थेट फायनलला जाऊन पोहोचली टीम अक्षय लेन. मॅन ऑफ द मॅच हरिओम. हरिओम मॅन ऑफ द मॅच. तसेच तालुका अध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येत आहे. किशोर कदम वांद्रे तालुका अध्यक्ष